रामकृष्ण हरी आषाढी एकादशी स्पेशल. ज्यांचं डाएट चालू आहे आणि उपवासात रोज साबुदाणा वडा किंवा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल, त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा. आज आपण बनवणार आहोत हेल्दी उपवासाचे मिलेट कटलेट्स. उपवासाच्या ट्रेडिशनल स्वाद आणि हेल्दी ट्विस्ट एकाच रेसिपीमध्ये. नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिलं भगर म्हणजेच बॅनयार्ड मिलेट 2-3दा चांगली धुवून घ्या. नंतर पाण्यात छान शिजवून घ्या. भगर शिजल्यानंतर थोडी फ्लफी झाली की रेसिपीसाठी एकदम परफेक्ट होते. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये सर्वात पहिले किसलेले रताळे घ्या. जर रताळे नसतील तर उकडून घेतलेला बटाटा पण वापरू शकता. दोन्हीमुळे कटलेट्सला छान बाइंडिंग मिळते. आता त्यात शिजलेली भगर ऍड करा. हे कटलेट्सला एकदम मस्त टेक्स्चर देतात. आता राजगिरा पीठ घाला. याने मिक्सर छान एकत्र राहतं. त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ऍड करा. याने रेसिपीला मस्त फ्लेवर आणि टेक्स्चर येतो. आता हिरव्या मिरचीची पेस्ट घाला. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. त्यात लिंबाचा रस ऍड करा. याने फ्लेवर फ्रेश लागतो. आता किसलेलं आलं घाला. यामुळे छान आरोमा येतो आणि उपवासाच्या रेसिपीजमध्ये खूप छान लागतो. शेवटी जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घाला. आता सगळं मिक्सचर हाताने किंवा स्पॅच्युलाने चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करा. मिक्सचर शेप धरता येण्यासारखा असला पाहिजे. जर थोडं सॉफ्ट वाटलं तर थोडं अजून राजगिरा पीठ ऍड करू शकता. आता या मिक्सचरचे मीडियम साईज कटलेट तयार करा. राऊंड, ओव्हल किंवा हार्ट शेप, तुम्हाला जे आवडेल ते शेप देऊ शकता. आता एअर फ्राय ट्रेला हलकं तूप किंवा ऑइल ब्रश करा. कटलेट्सला पण हलका हाताने ग्रीस करा. 180 डिग्रीवर 15 ते 20 मिनिटं एअर फ्राय करा. मध्ये एकदा फ्लिप करा म्हणजे दोन्ही बाजूनी इक्वली क्रिस्पी होतील. जर तुमच्याकडे एअर फ्राय नसेल तर काळजी करू नका. तव्यावर थोड्याशा तुपात किंवा तेलात शॅलो फ्राय करा. दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा. वा, बघायला पण किती मस्त दिसतंय ना. बाहेरून क्रिस्पी, आतमधून सॉफ्ट आणि दही सोबत खायला एकदम परफेक्ट. या आषाढी एकादशीला रोजचा साबुदाणा सोडून हेल्दी उपवासाचे मिलेट कटलेट्स रेसिपी नक्की ट्राय करा. घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी नक्कीच आवडेल. जर तुम्हाला ही आषाढी एकादशी स्पेशल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. कमेंट्समध्ये विठ्ठल विठ्ठल नक्की लिहा आणि सांगा तुमच्या घरी आषाढी एकादशीला कोणती स्पेशल उपवासाची रेसिपी बनते. पुन्हा भेटूया एका नवीन हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.